सैफलिका न्हाल्याप्रकरणी जे आहे आरोपीला पकडण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस असेल ठाणे पोलिसांच्या सहाय्याने जे आहे आरोपीला पकडण्यात आलं आणि त्या चौकशी दरम्यान जे बांगलादेशी कनेक्शन देखील पाहताना जे निघताना आपल्याला पाहायला मिळतं आणि ते आज वरळीत बांगलादेशींविरोधात जे आहे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वरळी किल्ल्याजवळ जे आहे सगळे आंदोलन आपल्याला करताना पाहिलं. महिला असतील, लहान मुलं असतील किंवा सगळ्या मोठ्या संख्येने जे आहे नागरिक उपस्थित झालेले आपण पाहू शकतो. जागरूकता रॅली जी आहे बांगलादेशी हटवा, प्रभाग वाचवा अशा प्रकारचे जे आशयाचे बॅनर देखील आपल्याला घेऊन जे सोबत पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने जे महिला असतील, पुरुष देखील असतील हे याच आंदोलनात आणि संपूर्ण वरळीकर जे आहेत सामील झालेले. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधत. सर, काय सांगाल तुम्ही? बांगलादेशी हटवा अशा आशयाचे बॅनर घेऊन फिरताय वरळी किल्ला आणि घरोघरी जाऊन तुम्ही बांगलादेशी हटवाचा जो आहे नारा देताय, काय नक्की? 100% खरी गोष्ट आहे. जेव्हापासून बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार सुरू झाले तेव्हापासून आम्ही आमच्या प्रभागामध्ये ही संकल्पना राबवली. काय होतं की बांगलादेशामध्ये हिंदूवरती अत्याचार होत आहे आणि आपण इथे बांगलादेशीला पोचतो आहे. जे अनाधिकृत आपल्या देशामध्ये, भारतामध्ये, आमच्या खास करून प्रभागामध्ये या मोठ्या संख्येवरती घुसपेट झालेली आहे. ओके, शासन ह्याची फॉलोअप करते. आपले मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस साहेब, जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तेव्हा त्यांची पहिली गोष्ट पत्रकार परिषदेत त्यांनी पहिली घोषणा केली होती की बांगलादेशी जे मुंबईमध्ये घुसले आहेत त्यांना खदडून बाहेर करणार आहेत. आणि त्याच अनुषंगाने शासनाच्या पावलावरती पाऊल ठेवत आम्ही आमच्या प्रभागामध्ये घुसपेटी जे बांगलादेशी आहेत त्यांना हकवण्याचं आणि हटवण्याचं काम करत आहेत. आमच्या विभागामध्ये बांगलादेशी हे भाजी विक्रेते, मच्छी विक्रेते आणि किरकोळ कामगार करणारे ही अशी अनेक संख्येवरती आहेत. आणि त्यांना शोधून काढून प्रत्येक गल्ली असू दे, विभाग असू दे, प्रभाग असू दे, संस्था असू दे, यांच्याशी प्रत्येकाशी आम्ही संवाद साधलेला आहे. घरोघरी आम्ही पत्रकं वाटलेली आहेत आणि त्यांना आव्हान केलेलं आहे सामाजिक लोकांना की त्यांनी न घाबरता आमच्याशी संपर्क करून त्यांची माहिती आम्हापर्यंत पोहोचवावी. ती माहिती आम्ही दादर पोलीस स्टेशन, वरळी पोलीस स्टेशन असेल यांना ती माहिती पुरवणार आणि त्यांच्यामार्फत कायदेशीर त्यांना पकडून आम्ही या देशाच्या आणि या प्रभागाच्या हद्दपार करण्याची आमची मोहीम आहे. खरं तर आपण सैफलिका न्हाल्याप्रकरणी जो आरोपी पकडण्यात आलेला आहे कुठेतरी बांगलादेशी असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आणि पाहायला गेलं तर तो वरळीत देखील काही दिवस असं वास्तव्यात होता अशी देखील माहिती होती. तुम्हाला ह्या संदर्भात कल्पना होती का किंवा काही माहिती होती का? कल्पना अशी आहे की बांगलादेशी आम्हाला या प्रभागात भरपूर फिरताना दिसले, भाजी विक्रेते असतील, फळं विक्रेते. आणि आताच आलेल्या माहितीनुसार मीडियामार्फत असेल किंवा इतर आमच्या सहकारी जे आहेत त्यांच्याबाबत आम्हाला ही न्यूज प्राप्त झालेली आहे की जो सैफ अली खानवरती हमला झालेला तो देखील बांगलादेशीच आहे. आणि तो बांगलादेशी आमच्या वरळी प्रभागामध्ये, वरळी विधानसभेमध्ये आमच्या जनता कॉलनीमध्ये एक झोपडपट्टी आहे तिथे ऑगस्टपासून वास्तव्य करून होता. आणि त्याला ही बातमी जेव्हा आम्हाला माहिती पडली तेव्हा आमचं आंदोलन हे खरं आहे आणि ते खऱ्या अर्थाने यशस्वी होईल याची खात्री आहे. असेच जे वेगवेगळ्या गल्ली गोल्ल्यामध्ये जे बांगलादेशी लपून राहिलेत त्यांना शोधून काढण्याचं काम यापुढे आम्ही करणार आहोत. नक्कीच जे आपण पाहिलं तर वरळीत असतील किंवा भाजी विक्रेते असतील किंवा अनेक जे मच्छी विक्रेते असतील यांना देखील जे बांगलादेशी आहेत मोठ्या प्रमाणात वरळीत असं देखील सांगण्यात येत आहे आणि संपूर्ण वरळीकर एकत्र येऊन जे आहे असं जो नारा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बांगलादेशी हटवा, बांगलादेशी हटवा, बांगलादेशी हटवा, जय हिंदू राष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. थांबा पुढे थांबा रे. पोलीस कशाला आले? एक मिनिट